सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालाय। रात्री 12 वाजता सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाळणा सोहळा संपन्न झालाय। तर हाच शिवजन्मोत्सवाचा सोहळा अनुभवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून हजारो महिला भगिनी पारंपरिक वेशभूषेत आलेल्या होत्या। नाशिकमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती सेनेच्या वतीनं भव्य देखावा साकारण्यात आलाय। महाराजांच्या शौर्याचं आणि राज्यकारभारातील वैभवाचं प्रतीक असलेल्या विविध ऐतिहासिक वस्तूंच्या प्रतिकृती यंदाही सादर करण्यात आल्या। यंदाच्या वर्षी खास आकर्षण ठरते ती अजिंक्य किल्ल्यावर महाराजांनी वापरलेल्या राजगादीची प्रतिकृती। यापूर्वी शिवजयंतीच्या निमित्तानं तलवार, कवड्याची माळ, जिरेटोप, टाक, कट्यार अशा शौर्यचिन्हांच्या प्रतिकृती साकारण्यात आलेल्या होत्या। यंदाची राजगादीची प्रतिकृती शिवजयंतीचं मुख्य आकर्षण ठरलेलं असून महाराजांच्या पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। तर शिवजयंतीच्या निमित्तानं जुन्नर येथे हिंदवी स्वराज्य महोत्सव सुरू झालाय। या निमित्त 2 दिवस भव्य बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलंय। या निमित्तानं राज्यभरातील 400 बैलगाडा मालक सहभागी झालेत। किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला या शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। आज सकाळी 9 वाजता किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा होणार आहे। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थिती लावतील। या निमित्त 3 दिवस भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे मुंबई दौऱ्यावर असताना ताज हॉटेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक छोटी नाटिका सादर करण्यात आली आहे। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मॅक्रॉन यांना शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची माहिती दिली आहे। साताऱ्याच्या रक्षक प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून दुबईमध्ये भव्य शिवसृष्टी अवतरली आहे। रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोझर यांच्या पुढाकारानं पार पडलेल्या या सोहळ्याला जवळपास 2000 शिवप्रेमी उपस्थित होते। या सोहळ्यामध्ये सादर झालेल्या मर्दानी खेळांनी उपस्थितांची मनं जिंकली आहेत। याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती आणि शिवकाळात वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं। या शिवजयंती सोहळ्यामध्ये सहभागी झालेला प्रत्येक जण पारंपरिक वेशभूषेमध्ये आला होता। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीच्या वसमत शहरात शिवरायांची तब्बल 2400 स्क्वेअर फुटापर्यंत रांगोळी साकारण्यात आली आहे आणि या रांगोळीचा ड्रोन व्हिडिओ देखील समोर आलाय। ही रांगोळी साकारण्यासाठी तब्बल 15 क्विंटल रांगोळीचा रंग वापरण्यात आला असून 25 विद्यार्थ्यांनी 3 दिवसात ही रांगोळी साकारली आहे। शिवजयंतीच्या निमित्तानं किल्ले शिवनेरीवर आकर्षक सजावट करण्यात आली आहे। किल्ल्यावरील शिवरायांचं जन्मस्थळ आणि शिवकुंज इमारतीला विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। शिवजन्मस्थळाच्या आतल्या भागालाही सजावट करण्यात आली आहे। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अजिंक्यतारा किल्ल्यावर मोठा मशाल महोत्सव भरवण्यात आलाय। शेकडो मशालींनी अजिंक्यतारा किल्ला उजळून निघालाय। शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने या मशाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। पारंपरिक वाद्यांच्या गजरात किल्ल्यावर शेकडो मशाली प्रज्वलित करण्यात आल्या। हा महोत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमींनी गर्दी केली होती। अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये शिवजयंतीनिमित्त तब्बल 30,000 स्क्वेअर फुटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी काढण्यात आली आहे। अकोटमधील श्री शिवाजी महाविद्यालयानं ही भव्य रांगोळी साकारली आहे। तब्बल 30,000 स्क्वेअर फुटांमध्ये ही रांगोळी काढण्यात आली असून यामध्ये सिंहासनावर विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आकर्षक प्रतिमा आहे। विशेष म्हणजे अवघ्या 15 विद्यार्थ्यांनी 6 दिवसांच्या अथक परिश्रमातून ही कलाकृती साकारली आहे। अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना अटक करण्यात आली आहे। दरम्यान अटक करण्यात आलेल्या राजू ढिंगरेचा लाच घेतानाचा एक जुना व्हिडिओही समोर आलाय। हा व्हिडिओ जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान शूट करण्यात आलाय आणि त्यामुळे ढिंगरे यापूर्वीही लाच घेत असल्याचं समोर आलंय। या व्हिडिओनंतर आता गेल्याच आठवड्यामध्ये ढिंगरे लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे। राज्यभरात एटीएस शाखेनं अनेक ठिकाणी छापे मारलेत। या कारवाईत काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले। मात्र याच कारवाई दरम्यान मोठी गोष्ट समोर आली आहे। कारवाई दरम्यान पुसद येथे राहणाऱ्या काही मुस्लिम युवकांना मोठ्या प्रमाणावर ब्रेनवॉश केलं जात असल्याची माहिती समोर आली आहे। या कारवाईमध्ये एटीएसनं तलवारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि काही आक्षेपार्ह कागदपत्र जप्त केली आहेत। मात्र या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये।
ठाण्यात पुन्हा महायुतीमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे। महापालिका निवडणुकीवेळी भाजप आणि शिवसेनेतील बंडखोरी करणाऱ्यांना पक्षात सक्रिय केल्यानं भाजप युवा मोर्चा पदाधिकारी नाराज झाल्यात। बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईची त्यांनी मागणी केली आहे। कारवाई न झाल्यास महासभेवेळी ठिय्या आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे। नवी मुंबईच्या वेलापूर मतदारसंघात असलेल्या 71,000 झोपडीधारकांना हक्काचं घर मिळणार आहे। पात्र झोपडीधारकांना फुकटात तर अपात्र धारकांना 2.5 लाखात घर मिळणार आहे। यासाठी झोपडीधारकांचे सर्वेक्षण आणि बायोमेट्रिक तत्काळ करण्याचे आदेश गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलेत। दरम्यान झोपडीधारकांना पक्की घरं मिळण्यासाठी गृहनिर्माण मंत्र्यांकडे सातत्यानं पाठपुरावा करणाऱ्या भाजप आमदार मंदा म्हात्रेंच्या प्रयत्नांना आता यश मिळालं। चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालंय, मात्र अंतर्गत गटबाजीमुळे हातातोंडाशी आलेलं महापौरपद काँग्रेसला गमवावं लागलं। वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील अंतर्गत वादाचा काँग्रेसला मोठा फटका बसलाय। दरम्यान या सर्व प्रकरणी विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांची आता पक्षांतर्गत चौकशी केली जाणार आहे। त्याचा अहवाल दिल्लीत हायकमांडकडे पाठवण्यात येणार आहे। त्यानंतर दोषींवर कारवाई होईल। मुंबईच्या टिळक भवनात झालेल्या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आणि अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते। दरम्यान रमेश चेन्नीथला यांनी ऐनवेळी भाजपसोबत सत्तेत गेलेल्या शिवसेना ठाकरे पक्षावरही टीका केली आहे। यूबीटी के जो मेंबर्स हैं, 8 लोग हैं, वो बीजेपी को सपोर्ट किया और दुर्भाग्य की बात है। लेकिन परमनी में हम बीजेपी को हराने के लिए यूबीटी को सपोर्ट किए। इसके वजह से हमको हार स्वीकार करना पड़ा। परमनी में हमने उसका बदला नहीं लिया। नाशिकच्या मालेगावात महासभा सुरू होण्यापूर्वीच मोठा गदारोळ पाहायला मिळालाय। भाजप नगरसेवकांनी सभागृहात महापुरुषांचे फलक झळकावत जोरदार घोषणाबाजी केली आहे। तर भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी 24 महापुरुषांचे फोटो आणि संविधानाची प्रत महापौर आणि उपमहापौरांना भेट दिली आहे। मात्र इस्लाम पार्टी आणि समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात कोणतेही फोटो देऊ नयेत अशी भूमिका घेत विरोध दर्शवलाय। गेल्या आठवड्यात उपमहापौर शाहने हिंद यांनी दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावल्यामुळे मोठा वाद झाला होता। आता फोटो काढण्यात आलाय, मात्र आपण पुन्हा टिपू सुलतानचा फोटो लावणार अशी भूमिका शाहने हिंद यांनी घेतली आणि त्यामुळे पुन्हा गदारोळ झालाय। परभणीमध्ये महापौर सय्यद इक्बाल यांनी कामाचा धडाका सुरू केलाय। तोंडाला मास्क आणि डोक्यावर टोपी घालून सय्यद यांनी थेट महापालिकेच्या जन्म मृत्यू नोंद कार्यालयामध्ये अचानक भेट दिली। कार्यालयातील कारभाराची सखोल झडती घेतल्यानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली। यावेळी उपस्थित नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचत भोंगळ कारभार उघड केलाय। त्यानंतर पुढील काळात कामकाज सुरळीत आणि लोकाभिमुख करण्याचे आश्वासन महापौरांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांकडून घेतल्याची माहिती आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरून राजकारण तापलंय। उत्तर प्रदेश दौऱ्यामध्ये हिंदुस्थानात राहणारे मुस्लिम देखील हिंदूच तसंच भारतीय मुस्लिम हे धर्मांतरित आहेत असं विधान भागवतांनी केलेलं होतं। यानंतर आता एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी भागवतांवर जोरदार टीका केली आहे। भागवतांची मानसिकता अजमल कसाबसारखी असून ती देश तोडणारी आहे असा बोचरा आरोप जलील यांनी केलाय। हिंदूंच्या घरवापसीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरसंघचालकांवर निशाणा साधलाय। ऐसी ही सोच वाले लोगों ने इस देश को कमज़ोर किया है। आरएसएस जैसी संगठन का एक बड़ा नेता अगर इस तरह की बात करता है तो मैं ऐसे नेताओं की तुलना जो है वो अजमल कसाब जैसे लोगों से करता हूँ। अजमल कसाब क्यों आया था पाकिस्तान से? इस देश को तोड़ने के लिए आया था, इस देश को कमज़ोर करने के लिए आया था। अरे ये देश का मुसलमान है, वफादार मुसलमान है जो इस मिट्टी को दिन में 5 मर्तबा चूमता है। बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा तपासाला वेग आलाय। मुंबईतील ज्ञानवैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये 2 संशयितांच्या नार्को टेस्ट करण्यात आल्यात। या टेस्टच्या अहवालानंतरच एसआयटीच्या कारवाईची पुढील दिशा ठरणार आहे आणि त्यामुळे आता नार्को टेस्टचा अहवाल काय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे
यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली आहे। पत्नी गौरी गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी अनंत गर्जे हे नोव्हेंबर महिन्यापासून कारागृहात आहेत। आरोपपत्रातील आरोप निराधार असल्याचा दावा करत खटल्याचा निपटारा लवकर होण्याची शक्यता नसल्यानं जामीन मंजूर करावा अशी मागणी गर्जे यांच्या वकिलांकडून करण्यात आली आहे। मात्र जामीन मिळाल्यास गर्जे साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात आणि त्यामुळे जामीन देऊ नये अशी भूमिका सरकारी पक्षानं मांडली आहे आणि त्यामुळेच प्रकरणावरील पुढील सुनावणी आता 23 तारखेला पार पडणार आहे। सत्र न्यायालय काय निकाल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यामध्ये एबीपी माझाशी बोलताना हा मुद्दा राजकीय नसून भावनिक असल्याचं म्हटलंय। रोहित पवार यांनी 35 आमदारांच्या सह्यांचा दावा केलेला असला तरी तो अपुऱ्या माहितीनुसार असल्याचं मिटकरी म्हणाले। विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व आमदारांनी एकमतानं ठराव केल्याचा दावा करत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला विरोध करणाऱ्यांचे राजकीय अस्तित्व संपेल असा इशाराही मिटकरींनी दिला आहे। दादांच्या जाण्यानंतर अर्थातच ती जागा आणि ते सर्व अधिकार आणि ती भावनिकता हा विषय जो होता भावनिकतेचा हा सुनेत्रा वहिनींसोबतच पक्षाचा असणं स्वाभाविक आहे। त्यामुळे मला वाटत नाही कुठल्या आमदारांनी त्याला विरोध केला असेल, कारण विधिमंडळाच्या गटनेतेच्या निवडीच्या वेळेस मी स्वतः तिथे होतो। आमचे विधानसभेचे 41 आमदार आणि विधान परिषदेचे 9 आमदार अशा 51ही आमदारांच्या सह्या आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुनेत्रा वहिनी असाव्यात यासाठीच केल्या। गेल्या 25 तासांपासून तरुणीच्या अपहरणानं तापलेल्या पुण्यातील भिगवणमध्ये अचानक नवा ट्विस्ट आलाय। कुटुंबियांनी ज्या तरुणीचं अपहरण झालंय असा आरोप करत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला होता। त्याच तरुणीनं कॅमेऱ्यासमोर येऊन माझं अपहरण झालं नसून तरुणासोबत स्वतःच्या इच्छेने निघून गेल्याची माहिती दिली आहे। 22 फेब्रुवारीला अपहरण झालेल्या तरुणीचं लग्न होणार होतं। पोलीस तपासामध्येही अपहरण झालेली तरुणी आणि आरोपीमध्ये गेल्या 1.5 महिन्यात 11 फोन कॉल झाल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे तरुणीचं अपहरण झालं की प्रेम प्रकरण होतं असे प्रश्न उपस्थित होऊ लागले। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती तुला अपहरण झाले नाही किंवा जेवण वगैरे टाकण्यात आलं नाही। तर राजकीय पासून त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी पुढे वस्तू ठेवली आम्ही माझ्या पुढच्या तर या सर्व घडामोडीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे भिगवणमध्ये पोहोचले। यावेळी मोठ्या संख्येनं जमाव पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या देऊन बसला होता आणि त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। तरुणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पाहून तो व्हिडिओ जबरदस्तीनं तयार केल्याचा आरोप पडळकरांनी केलाय। तसंच गुंड तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचंही पडळकर म्हणाले। मुलीचा जबरदस्तीनं व्हिडिओ तयार करून पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय। मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे। मुलीला वडील नाहीत। मुलीचं लग्न ठरलं होतं। मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील पाहूया। टेक्नॉलॉजीचा वापर त्यांनी केला आहे, कारण ते फोन जे आहे ज्या फोनवरनं शक्यतो जे व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेले ते फोन ऑन करण्यात आला नाही। आज आपल्याला आपले सगळ्याकडे अँड्रॉइड आणि दुसरे फोन आहेत, त्यामध्ये तुम्ही एअरप्लेन मोडवर जर फोन लावला आणि त्याचा ते हॉटस्पॉट किंवा वायफाय आपण वापरत असतील दुसऱ्याचं तर तुम्हाला फोनचं सिम ॲक्टिवेट करण्याची गरज नाही। आणि त्याप्रमाणे पुढील इन्व्हेस्टिगेशन टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन आमचं चालू आहे। लवकर आम्ही त्यांना कस्टडीमध्ये घेत आहोत। भिवंडीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घालून देण्याच्या बहाण्यानं एका शिवसेना पदाधिकाऱ्यानं महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। राकेश मोरे असं या शिवसेना पदाधिकाऱ्याचं नाव आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घडवून आणतो असा आरोपीनं बनाव रचला आणि त्यानंतर आरोपी राकेश मोरे पीडितेला भिवंडीच्या ग्रामीण भागातील एका लॉजवर घेऊन गेला। तिथे त्यानं तिच्यावर अत्याचार केले। दरम्यान पीडित महिलेच्या तक्रारीनंतर राकेश मोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी पोलीस पुढचा तपास करतायत। बोले मैं सीधे साहब से मिलाने ले चलता हूँ तुमको, तुम मिले नहीं हो ना कभी तो मैं तुमको मिलाता हूँ, ऐसा बोल के लेके गए सर। और
रास्ते में पानी पिलाए थे, ठंडा पिलाया था, उसमें क्या था मुझे नहीं पता सर। अभी तक मेरा सर दुख रहा है और मेरे साथ ज़बरदस्ती हुई है सर, और उल्टा पुलिस वाले मुझसे ही सवाल कर रहे हैं, मेरी कंप्लेंट भी नहीं ले रहे, वो कर रहे हैं। मैं न्याय चाहती हूँ सर, मेरे साथ न्याय होना चाहिए, उसको सजा मिलनी चाहिए। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। मुंबई क्राईम ब्रांचनं फायरिंगसाठी वापरलेलं शस्त्र जप्त केलंय। अटकेत असलेल्या आरोपीकडून हे शस्त्र जप्त करण्यात आलं असून याच बंदुकीतून 5 गोळ्या झाडण्यात आल्याचा संशय आहे। जप्त शस्त्र हे बॅलिस्टिक तपासासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबकडे पाठवण्यात आलंय। दरम्यान क्राईम ब्रांचची टीम मुख्य आरोपीसह हरियाणामध्ये जाऊन तपास करत होती। तर या प्रकरणी मुख्य 4 आरोपींना 3 लाख रुपयांचं आमिष दाखवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। तसंच गोळीबार करणारा आरोपी दीपक चंद्रा याला खर्चासाठी 50,000 रुपये आगाऊ देण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आलंय। दरम्यान सोशल मीडियावर बिश्नोई गँगच्या कृत्यांचा प्रभाव पाहून परिसरात दबदबा निर्माण करणं आणि आर्थिक फायदा मिळवणं या उद्देशानं आरोपी या टोळीत सहभागी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईतील मुलुंड मेट्रो बांधकाम दुर्घटनेतील आरोपींच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी मिलन रोड बिल्डटेक कंपनीचे प्रोजेक्ट डायरेक्टर हरीश चौहान आणि त्यासोबतच प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सपकाळ, डेप्युटी डायरेक्टर सौरभ सिंग, सुपरवायझर प्रशांत भोईर आणि डीबी हिल एलजीपी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अवधूत इनामदार हे 5 जण सध्या अटकेत आहेत। मुलुंड कोर्टाने या 5 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर 2 फरार आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सिस्पे इन्फिनिटी कंपनीनं जादा परतावा देण्याचा आमिष दाखवून जवळपास 400 कोटी रुपयांची रक्कम गुंतवणूकदारांकडून जमवली होती। कंपनीनं परतावा देण्यास टाळाटाळ केल्यानं आपली फसवणूक झाल्याचं गुंतवणूकदारांच्या लक्षात आलं। या प्रकरणी अहिल्यानगर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। कंपनी आणि कंपनीच्या संचालकांची सुमारे 165 कोटींची मालमत्ता गोठवण्यात आली आहे। याआधी अशाच पद्धतीनं 113 कोटींची मालमत्ता गोठवण्यात आली होती। 2024 मध्ये या प्रकरणात 4 गुन्हे दाखल करण्यात आले होते, तर 12 जणांना अटकही झाली होती। इन्फिनिट बीकन या नावाच्या ज्या इन्व्हेस्टमेंट कंपन्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ऑपरेट करत होत्या आणि त्यामध्ये ज्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यावरून जिल्ह्यामध्ये एकूण 4 गुन्हे नोंद झालेले होते आणि या गुन्ह्यांच्या तपासामध्ये आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 4 संचालक आहेत। जळगाव जिल्ह्यातील 80 पेक्षा जास्त शिवभोजन केंद्र ही अनुदानाअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। केवळ 10 रुपयात पोटभर जेवण देणाऱ्या योजनेचे ऑक्टोबर 2024 पासून तब्बल 4 कोटी 26,72,940 रुपयांचं अनुदान रखडले आणि त्यामुळे केंद्र चालकांना उसनवारीवर थाळ्या पुरवाव्या लागतात आणि त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो। हातावर पोट असणाऱ्या गरिबांसाठी ही योजना मोठा आधार आहे, मात्र अनुदान तातडीनं न मिळाल्यास केंद्रे बंद पडून लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। हमारे चांगले जेवण आमच्यासाठी तुम्हाला एवढं लागतं का तर बंद व्हायला पाहिजे। आपण गरिबांनी काय खावं बा, पहिले 50 रुपयाची मजुरी काम करायचं 100-50 आमच्यासाठी चांगले राहाय बंद नाही व्हायला पाहिजे। भोजन योजना 6 वर्ष 7 वर्ष झाले चालू आहे, पण मग पहिले सुरळीत चालू होते पेमेंट पण, आणि आता या 1 वर्ष झाली ते थकबाकी ते समजा अडचणीत आले समजा शिवभोजन चालक पण, आणि इथे कसं गोरगरीब मजूर आहे आणि ते चालवून राहावं हे पाहिजे बुवा। मुंबईमध्ये उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बनावट औषधांच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय। डोंबिवलीतल्या मानपाडा पोलिसांनी कारवाई करत श्रीराम फार्माचा मालक पंकज उपाध्ये आणि मुंबईतील वितरक विवेक राय यांना अटक केली आहे। नामांकित कंपनीच्या नावानं आणि लेबलसह उच्च रक्तदाबाच्या बनावट गोळ्यांची विक्री होत असल्याचं उघड झालंय। मोठ्या प्रमाणात बनावट औषधांचा साठा जप्त करण्यात आला असून या गोळ्यांमुळे हृदयविकार किंवा स्ट्रोकचा गंभीर धोका संभवत असल्याची माहिती एफटीआयनं दिली आहे। मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे यांनी वांद्रे आणि खार परिसरातल्या 514 अनधिकृत बॅनर प्रकरणी खार पश्चिम इथल्या पालिकेच्या एच वेस्ट विभाग कार्यालयामध्ये जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला। चित्रे यांच्यावर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असताना भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। दुजाभाव होत असल्याचा आरोप करत सर्वांवर समान कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। पालिकेकडून कारवाईचं आश्वासन देण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे